धारावीतल्या अगदी मध्यभागी राहून म्हणजे ही सगळी अस्वच्छता अनुभवत, या सगळ्या गैरसोयी अनुभवत हे मंडळ गेली 63 वर्ष काम करतंय. हे मंडळ जेव्हा माझ्याकडे येतं तेव्हा मला दरवेळेला उत्सुकता असते, यंदा यांनी काय निवडले. म्हणजे लेखकाला चॅलेंज देणारे विषय निवडणं हे यांचं एक वेगळेपण आहे. आणि यंदा आम्ही अवयवदानावर बोललो, मासिक पाळीवर बोललो, मेनोपॉजवर बोललो, मराठीचा अभिजात दर्जा का नाही याच्यावर बोललो. असे वेगवेगळे विषय हाताळत असताना यंदा यांचंच दुखणं घेऊन ही मंडळी आमच्याकडे आली, माझ्याकडे आली आणि आम्हाला धारावीतल्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल बोलायचं आहे. खरं तर विषय तसा सेन्सिटिव्ह आहे, कारण यामध्ये हटाव आणि बचाव आणि एकंदर हवा आहे, हवाच आहे, या सगळ्या द्वंद्वामध्ये सापडलेला विषय आहे. कुठेही कुणाला हर्ट न करता, कुणाला न दुखावता विषय मांडायचा आहे. त्यामुळे आम्ही एका म्हाताऱ्याची निवड केली, एका वृद्ध गृहस्थाची निवड केली की तो वृद्ध गृहस्थ आपलं म्हणणं मांडतोय आणि त्यातून हा विषय पुढे डेव्हलप होत जातो. आणि त्या वृद्धाची व्यथा ऐकता 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 तुम्ही जे धारावीमधले नाही आहात, तुम्ही माटुंग्याला राहता, तुम्ही सायनला राहता, दादरला राहता, माहीमला राहता, तुम्ही उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारी माणसं सुद्धा हा विषय ऐकल्यावर कालवतं मनामध्ये की आज मुंबई सिंगापूरची स्वप्न पाहत असताना साध्या साध्या गोष्टींसाठी माणसं गेली 70, 80, 90, 100 वर्ष तरसत आहेत. ही किती मोठी दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे मुंबईच्या पोटामध्ये जी उद्योग नगरी म्हणतो आपण, मोहमयी मुंबई म्हणतो, देशातलं जगातलं खूप मोठं शहर, देशाची औद्योगिक राजधानी, अमुक तमुक ढमुक, मग इथं साध्या पाण्यासाठी लोकांना जागावं लागतंय. इथे शौचालयामध्ये जाताना तास तास रांगा लावाव्या लागतात. इथे पावसाळ्याच्या काळामध्ये गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते. मलेरिया, डेंग्यू, हिवताप, तुमचं लेप्टोस्पायरोसिस, 5वीला पुजलेल्या सगळ्या मातीमध्ये कशी माणसं वाढत असतील. हे दुखणं कुठेतरी पोचू दे ना. आणि जगाला काय सांगता ओरडून हो, आपल्या लोकांना तर जाणीव होऊ दे या विषयाची. या हेतूनं हा विषय डेव्हलप होत गेला, त्यामध्ये लिखाणामध्ये बदल होत गेले आणि आज लोकांसमोर तो आलेला आहे. लोकांना तो आवडत असावा, छळायला हवा, खरं तर छळत असावा अशी मी अपेक्षा करतो. माझे नाव राहुल कारंडे. मी या श्री हनुमान सेवा मंडळाचा एक कार्यकर्ता असून गेले 63 वर्षे इथे या गणपती बाप्पाची सेवा केली जाते. आमचे दरवर्षी वेगवेगळे समाज प्रबोधनपर विषय असतात, पण यावर्षी आम्ही आमचाच धारावीकरांचा एक विषय घेऊन लोकांसमोर आलो आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प, जो इथे वर्षानुवर्षे फक्त लांबवत चाललेले आहेत. नमस्कार, मी गणेश खाडे, धारावीकर म्हणून आज या ठिकाणी आपण आलात. आपलं ह्या हनुमान सेवा मंडळामध्ये स्वागत करतो. आणि खरं तर हा विषय आम्ही का निवडला हा प्रश्न आज तुम्ही करताय. हा गेले अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, जो आम्ही त्या प्रश्नाशी आम्ही इतके वर्षाला लढतो आहे आणि तो लोकांपर्यंत पोचावा ही आमची या ठिकाणी म्हणजे मागणी आहे की हा सरकारपर्यंत पोचावा, विरोधकांपर्यंत पोचावा आणि धारावीकरांना एकदाच हक्काचं घर मिळावं, म्हणून हा विषय आम्ही या ठिकाणी आज घेतलेला आहे. नक्कीच लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय. गेले 10-12 वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून तर आम्ही अनेक विषय ठेवतोयच, परंतु आज यावर्षी आम्ही आमचाच विषय जाणीवपूर्वक घेतलेला आहे, जो पोहोचावा लोकांपर्यंत आणि लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे.